गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या तासाला आपण ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरवरचे एक्झाम्पल्स कंडक्ट करणार आहोत. आज सॉल्व एक्झाम्पल घेऊ आणि पुढच्या तासाला अनसॉल्व एक्झाम्पल. पहिलं सॉल्व एक्झाम्पल आहे टेक्स्टबुकमधलं. व्हॉट वुड बी द ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ इयर इफ द डिस्टन्स बिटवीन द सन अँड द अर्थ बिकेम्स नंबर फर्स्ट thrice the present distance, b twice the present distance. आपल्याला ॲव्हरेज कालावधी काढायचा आहे वर्षाचा, बरोबर आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातले अंतर चेंज होतील तर त्यावेळेस ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ द इयर म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी कंप्लीट करण्यासाठी लागणारा कालावधी हा मोजायचा आहे. बघ, डिस्टन्स हे चेंज दिलेले आहे. जर पहिल्यांदा डिस्टन्स हे 3 पटींमध्ये असेल प्रेझेंट डिस्टन्सच्या आणि दुसऱ्या केसमध्ये ते 2 पटींमध्ये असेल तर ड्युरेशन ऑफ इयरवरती काय फरक पडेल. सोल्युशन पहिले आपण थ्राईज दी प्रेझेंट डिस्टन्स हा कन्सेप्ट सॉल्व करू. लेट R1 प्रेझेंट डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड सन. सगळ्यात पहिले आपल्याला आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपली पृथ्वी आणि सूर्य यांच्यातलं अंतर काय मानून घ्यायचं आहे, स्मॉल R1. त्यानंतर आता ड्युरेशन ऑफ दी इयर किती आहे, इन डेज 365 डेज म्हणजेच कॅपिटल T. ठीक आहे. पहिल्या कंडिशनमध्ये ते डिस्टन्स किती पटीने वाढवायचं आहे, 3 पटींनी. म्हणजे अंतर जे तयार होईल कंडिशन अप्लाय केल्यानंतर त्याला म्हणू आपण R2. सो इफ R2 इक्वल टू 3R1, मग अशा वेळेस ड्युरेशन ऑफ द इयर चेंज होईल, त्याला म्हणायचं T2. सो T2 बरोबर क्वेश्चन मार्क. अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ ऑफ पिरियड, केपलरचा लॉ काय सांगतो, T² डायरेक्टली प्रपोर्शनल टू R³ म्हणून T1² डायरेक्टली प्रपोर्शनल टू R1³ आणि T2² डायरेक्टली प्रपोर्शनल टू R2³. दोघे इक्वेशनचा रेशो घेऊ. T2/T1² इज इक्वल टू R2/R1³. स्क्वेअर जो होता तो RHSला जाताना अपॉन लाईन म्हणजेच काय, T2/T1 इक्वल टू R2/R1 रेस्ट टू पॉवर 3 ऑलरेडी आहे, पण LHSची जी स्क्वेअर टर्म होते ती तिकडे जाताना काय झाली, अपॉन 2 म्हणजेच R2/R1 रेस्ट टू पॉवर 3/2. सो 3R1 R2ची किंमत काय आहे, 3R1/R1 रेस्ट टू पॉवर आपण 30 लिहिली. ठीक आहे. R1 कॅन्सल होऊन गेला, 3 रेस्ट टू 3/2 म्हणजेच त्याचे उत्तर काय आलं मग 3 रेस्ट टू 3/2 म्हणजे 3³ 27 आणि रेस्ट टू पॉवर 1/2 म्हणजे अंडर रूट. सो T2/T1 इक्वल टू √27. मग T2 बरोबर T1 इंटू √27. T1ची किंमत किती, 365. ठीक आहे. आणि √7ची किंमत लॉक टेबलमध्ये बघायची. दोघांचा गुणाकार परफॉर्म केला तर उत्तर किती येईल, 1897 डेज. दुसरी कंडिशन अप्लाय करू. R2 इज इक्वल टू 2 टाइम्स R1. ठीक आहे. म्हणजे जे अंतर आहे ते आपल्याला दुप्पट करायचं आहे. मग अशा वेळेस पुन्हा तो रेशो काय होईल, T2/T1² इक्वल टू R2/R1 ब्रॅकेट क्यूब. मग T2/T1 ॲज इट इज इन स्क्वेअर्स, परंतु ह्या ठिकाणी आता आपल्याला R2ची किंमत टाकावी लागेल 2 टाइम्स R1. R1 कॅन्सल होऊन जाईल, फक्त 2 राहणार आहे. 2 रेस्ट टू 3/2 म्हणजे 2³ करावा लागेल, तो झाला 8 आणि रेस्ट टू पॉवर 1/2 म्हणजे अंडर रूट. सो T2/T1 इक्वल टू √8. मग पुन्हा तिरकस गुणाकार केला. T1ची किंमत टाकली 365 जी की ऑलरेडी आपल्याला गिवनमध्ये दिलेली आहे. गुणाकार परफॉर्म केला तर T2चं उत्तर काय निघालं, 1032 डेज. √8ची किंमत ही लॉक टेबलमध्ये पाहून घ्यायची. पुढचं एक्झाम्पल आहे, कॅल्क्युलेट मास ऑफ द अर्थ फ्रॉम गिवन डाटा. आपल्या पृथ्वीचं मास काढायचं आहे दिलेल्या डाटावरून. काय दिलेलं आहे पहा प्रश्नातच, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल g बरोबर 9.81 मीटर/सेकंड². रेडियस दिलेली पृथ्वीची R⁻E ती आहे 6.37 इंटू 10⁻6 मीटर. त्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जीने दाखवतात आणि कॅपिटल G काय आहे
ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याची किंमत किती 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आता आपल्याला पृथ्वीचं मास काढायचं आहे तर निश्चितच कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे स्मॉल जी, आणि तो फॉर्म्युला आहे स्मॉल जी इक्वल टू कॅपिटल जी एम ई अपॉन आर ई स्क्वेअर. त्याच्यावरून आपण एम ई म्हणजे मास ऑफ अर्थ काढू, जी आर ई स्क्वेअर अपॉन कॅपिटल जी. किमती पुटअप केल्या, जीची किंमत 9.81, आर 6.37 इंटू 10⁻6 त्याचा वर्ग आहे म्हणून ब्रॅकेटचा वर्ग, आणि कॅपिटल जी 6.67 इंटू 10⁻11. हे कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचे, डायरेक्टली परफॉर्म करा किंवा लॉग टेबलचा वापर करा. तेच उत्तर किती निघतं 5.97 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. तुम्हाला मी वर्गात सगळं घेतलेलं आहे, लॉग कसे पाहिजे किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशन कसे करायचे. काही गोष्टी तुम्हाला होमवर्कला पण देते मी. जसं आपण चालू वर्गाच्या लेक्चरमध्ये वर्ग सुरू असताना तुम्हाला होमवर्कला काही कन्सेप्ट दिले जायचे, तसे आत्तासुद्धा मी तुम्हाला होमवर्कला हे कॅल्क्युलेशन दोघं-तिघं पद्धतीने सॉल्व करायला सांगत आहे. घरी बसून शांततेने ते टॅली करायचं की डायरेक्ट येणारं उत्तर लॉग टेबलचा वापर करून येणारं उत्तर बरोबर निघतंय का नाही. आता वरच्या आलेल्या उत्तरावरून आपल्याला काय समजतंय, द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ओनली ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द अर्थ अँड डज नॉट डिपेंड्स ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट. बरोबर. अँड दिस इज एक्झॅक्टली व्हॉट गॅलिलिओ हॅड फाउंड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. हिज एक्सपेरिमेंट ऑफ ड्रॉपिंग द ऑब्जेक्ट्स विथ डिफरंट मासेस फ्रॉम द सेम हाईट. पुढचं एक्झाम्पल आहे, कॅल्क्युलेट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ मून. म्हणजे जीची किंमत काढायची, परंतु कुठे काढायची आहे, मूनच्या सरफेसवरती. कंडिशन दिलेलं आहे, इफ मास ऑफ मून इज 1/80 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ अँड डायमीटर ऑफ मून इज 1/4 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. आता कंडिशन आपण इक्वेशनच्या स्वरूपात मांडून घेऊ. यम यम म्हणजे काय, मास ऑफ मून. बरोबर. एम एम म्हणजे काय, मास ऑफ मून. किती आहे, पृथ्वीच्या मासच्या 1/80 पटीमध्ये 1/80 टाइम्समध्ये म्हणजे एम अपॉन 180. एम म्हणजे काय, मास ऑफ अर्थ. आर एम म्हणजे काय येईल, रेडियस ऑफ मून. पृथ्वीच्या रेडियसच्या किती पटीमध्ये 1/4. बरोबर आहे. हे इक्वेशन कसं आलं, आर एम इक्वल टू r/4. कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. इक्वेशन 1 आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ मून, त्या फॉर्म्युल्यात काय बदल होतो का, जीच्या ठिकाणी जी एम आला, एमच्या ठिकाणी एम एम म्हणजे मास ऑफ मून, आरच्या ठिकाणी आर एम म्हणजे रेडियस ऑफ मून. एवढेच बदल झाले. अशा आपल्याकडे एकूण 2 इक्वेशन आहेत. बरोबर. दोघांचा रेशो घेऊ, जी एम अपॉन जी, एम एम अपॉन एम आला, आर अपॉन आर एम ब्रॅकेट स्क्वेअर. किमती पुटअप केल्या आपण. बरोबर आहे. एम एम अपॉन एमची किंमत किती 1/80. आर अपॉन आर एमची किंमत किती आली, आर एम अपॉन आर 1/4. आता रेशो उलट केला, आर अपॉन आर एम, तर ती किंमत आली 4/1. त्याचा वर्ग. एकाचा वर्ग एकच, चाराचा वर्ग मात्र काय होऊन जाईल 16. 16 भागिले 80 उत्तर किती आलं आपलं 5. बरोबर आहे. सो जी एम अपॉन जी इक्वल टू 1/5. मग जी एम बरोबर तिरकस गुणाकार, जो अपॉनचा जी होता तो कुठे नेला तिकडे मल्टिप्लिकेशनला, म्हणजे काय झाला, जी एम इक्वल टू g/5. जीची किंमत 9.8 अपॉन 5. तर तुमचं जी एमचं उत्तर निघालं 1.96 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फार सोपं एक्झाम्पल होतं विद्यार्थी मित्रांनो हे. त्यानंतर आता पुढे आपण पुढचं एक्झाम्पल कंडक्ट करत आहोत. फाइंड द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द प्लॅनेट दॅट इज 10 टाइम्स ॲज मासिव्ह ॲज अर्थ अँड वाय विथ रेडियस 20 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ द अर्थ. कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या कंडिशन्स तुम्ही 2-2दा वाचायच्या, तेव्हा तुम्हाला ते एक्झाम्पल समजणार आहे. प्लॅनेटसाठीचे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची आहे, जेव्हा त्याचं मास हे पृथ्वीच्या 10 पटीमध्ये आणि रेडियस ही 20 पटींमध्ये असणार आहे. मग प्लॅनेटचं मास मानलं MP. MP काय,
मास ऑफ प्लॅनेट, एम ई काय, मास ऑफ अर्थ, ई रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे. सो जी पी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी प्लॅनेट. दिलेल्या कंडिशननुसार प्लॅनेटचं मास म्हणजे एम पी हे पृथ्वीच्या मासच्या किती पटीमध्ये आहे, 10 पटींमध्ये. प्लॅनेटची रेडियस म्हणजे आर पी ही पृथ्वीच्या रेडियसच्या किती पटीमध्ये आहे, 20. बरोबर आहे. जी तर आपल्याला माहितीच आहे कॉन्स्टंट 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला काय काढायची मग, प्लॅनेटवरती असणारी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी पी. पुन्हा फॉर्म्युले कन्वर्ट केले. स्मॉल जीचा फॉर्म्युला आपल्याला पाठच आहे, जी एम ई अपॉन आर ई स्क्वेअर. तर प्लॅनेटसाठी कन्वर्ट केलं, एम ईच्या ऐवजी आलं एम पी आणि आर ईच्या ऐवजी आर पी. दोघांचा रेशो घेतला. मग जी पी बरोबर काय येईल, जी एम पीची किंमत किती 10 एम ई आणि आर पीची किंमत 20 आर ई. पुढे आपण सॉल्व करत गेलो. 10 ॲज इट इज जी एम ई अपॉन 20चा वर्ग किती आला 400 आर ई स्क्वेअर. मग 10/400 1/40 आणि जी एम ई अपॉन आर ई स्क्वेअर हा रेशो कसाचा, जीचा. बरोबर, लक्षात येत आहे का, हा एक फॉर्म्युला तयार होतोय ना, जी एम ई अपॉन आर ई स्क्वेअर म्हणजेच काय, स्मॉल जी. वरती आपण लिहिलंच आहे तसं. आणि स्मॉल जीची किंमत किती 9.8. ती किंमत जर पुटअप केली तर आपल्याला जी पीची किंमत काय भेटते 0.245 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचं एक्झाम्पल आहे, ॲट व्हॉट डिस्टन्स अबोव द सरफेस ऑफ द अर्थ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस बाय 10% ऑफ इट्स व्हॅल्यू ॲट दी सरफेस. पृथ्वीची रेडियस दिलेली आहे 6400 किलोमीटर. आता कंडिशन जे आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. कंडिशन काय म्हटलेलं आहे की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही अबोव द सरफेस ऑफ अर्थवरती 90%ने डिक्रीज होते. म्हणजे कंडिशन कशी तयार होणार आहे, जी एच इक्वल टू 90% ऑफ जी. जी डिक्रीजेस बाय 10% हेन्स इट बिकम्स 90. बरोबर आहे ना. 10%ने डिक्रीज होत आहे म्हणजे किती झाली 100 - 10 90%. सरफेसवरती ती व्हॅल्यू 100 असते की नाही, 10%ने डिक्रीज झाली तर काय आली ती व्हॅल्यू 90. और जी एच अपॉन जी इक्वल टू 90/100 म्हणजे 0.9. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, हाईटवरती असणारी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी एच बरोबर काय किंमत आहे ती, किंवा तो फॉर्म्युला जी एच इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 - 2h अपॉन आर. मग जी एच अपॉन हा जी घेतला तर काय आलं 1 - 2h अपॉन आर. जी एच अपॉन जीची किंमत 0.9, बाकी ॲज इट इज. मग 2h अपॉन आर हा जो -1 होता इकडे, हा जो 1 होता, आपण काय केलं 2h अपॉन आर LHSला आणून घेतलं म्हणजे प्लस झालं. आणि 0.9 ही व्हॅल्यू RHSला आणली म्हणजे काय झाली ती मायनस झाली. उत्तर किती आलं 2h अपॉन आर 0.1. मग एच बरोबर काय 0.1 इंटू आर बाय 2 म्हणजेच R/20. आणि आरची किंमत आहे 6400. ही किंमत जर पुटअप केली तर हाईट एच काय भेटली तुम्हाला 320 किलोमीटर. पुढचं एक्झाम्पल आहे, व्हॉट विल बी द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑफ मास m when it is raised from height RE above the earth surface to 5/2 RE above the earth surface. RE and ME are the radius and mass of the earth respectively. एक्झाम्पल सगळ्यांनी पुन्हा वाचा. आपल्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे म्हणजे डेल्टा यू काढायचा आहे. त्यावेळेसच्या कंडिशन दिलेल्या आहेत. ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे बा, डेल्टा यूसाठी GMME अपॉन इन ब्रॅकेट 1/RI - 1/RF. आपण शिकलो हे. ठीक आहे. किमती जर पुटअप केल्या आपण तर RI म्हणजे काय 2 टाइम्स RE येईल आणि RF म्हणजे 2.5 टाइम्स RE.
इक्वेशन रिअरेंज केलं, छेद समान केला, तर काय भेटलं मग GMME अपॉन RE गुणिले छेद समान करून आपण मायनस केले तर उत्तर आला 0.5. 2.5 मायनस 2 बरोबर आहे, म्हणजेच काय 0.5 अपॉन 2 इंटू 2.5 म्हणजेच किती झाला तो 10. ओव्हरऑल कॅल्क्युलेशन किती आलं हे 10. मग ते कॅल्क्युलेशन जर परफॉर्म केले 0.5 अपॉन 2 इंटू 2.5 याचं उत्तर आलं 1/10. तर आपल्याला डेल्टा यू म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला भेटला GMME अपॉन 10RE. पुढचं एक्झाम्पल आहे, शो दॅट दी क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ द प्लॅनेट ऑफ रेडियस r and mean density rho is 2r in bracket under root g pi p upon g pi rho upon 3. पुन्हा एकदा एक्झाम्पल वाचा. क्रिटिकल वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. ठीक आहे. सिन्स बॉडी इज रिव्हॉल्विंग व्हेरी क्लोज टू द प्लॅनेट, एखादी वस्तू जर आपल्या पृथ्वीच्या सरफेसपासून अगदी जवळच्या अंतरावरती रिव्हॉल्व होत असेल तर हाईट किती असते नियरली इक्वल टू 0. मग डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम, दॅट इज रो इक्वल टू m अपॉन व्ही. व्ही म्हणजे व्हॉल्यूम, तो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय येईल 4/3 पाय r क्यूब. इक्वेशन्स रिअरेंज केले आपण हे, तर यमची किंमत भेटली 4/3 पाय r क्यूब इंटू रो. क्रिटिकल वेलॉसिटीचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे √GM अपॉन r. जी ॲज इट इज यमची किंमत काय टाकली 4/3 पाय r क्यूब रो अपॉन कॅपिटल R. r क्यूबवरती आहे आणि अपॉनला r खाली आहे, तर काय होऊन जाईल बघा, एक r कॅन्सल होऊन जाईल बरोबर आहे. आणि अंडर रूटमध्ये राहणार आहे r², अंडर रूटच्या बाहेर काय निघेल तो r. मग VC म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय भेटला 2r अंडर रूट g पाय रो अपॉन 3. When satellite revolves very close to the surface of the earth, motion of satellite gets affected by the friction produced due to resistance of air. In deriving the above expression, the resistance of air is not considered. एअरचा जो रेजिस्टन्स आहे तो निग्लेक्ट केला जातो. जर आपल्याला क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला अभ्यासायचा असेल तर अशा वेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. सो दिस इज अबाउट दी फॉर्म्युला. पुढचं एक्झाम्पल आहे, कॅल्क्युलेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ पोलर सॅटेलाइट ऑर्बिटिंग क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ. आता पोलर सॅटेलाइटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काढायचं आहे. पृथ्वीची रेडियस दिलेली आहे आणि ग्रॅव्हिटी दिलेली आहे. एच इज निग्लिजिबल ॲज सॅटेलाइट इज क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ. अगदी बरोबर आहे. सॅटेलाइट जर पृथ्वीच्या सरफेसपासून खूप जवळच्या अंतरावरती रिव्हॉल्व होतो आहे तर r+h इज नियरली इक्वल टू r असं आपण थेरीत पण घेतलं होतं. मग GH इज नियरली इक्वल टू G. आरची किंमत आहे 6400 किलोमीटर, त्याचं मीटरमध्ये कन्वर्शन केलं तर काय आली किंमत 6.4 इंटू 10⁶ मीटर. टीचा फॉर्म्युला काय आहे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन 2 पाय अंडर रूट r अपॉन g. आरची किंमत टाकली, जीची किंमत टाकली आणि पायची किंमत टाकली 3.14. कॅल्क्युलेशन हे तुम्ही घरी टॅली पण करायचं आहे लॉगच्या सहाय्याने. तर किमती पुटअप केल्यानंतर उत्तर भेटतं तुम्हाला 5.705 इंटू 10⁻³ सेकंड. सेकंडचं कन्वर्शन मिनिटमध्ये केलं तर ॲप्रॉक्सिमेटली किती मिनटं येतात ते 85 मिनिट. पुढचं एक्झाम्पल, अन आर्टिफिशियल सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड अ प्लॅनेट इन अ सर्क्युलर ऑर्बिट क्लोज इट्स सरफेस. ऑब्टेन दी फॉर्म्युला फॉर पिरियड ऑफ सॅटेलाइट इन टर्म्स ऑफ डेन्सिटी रो अँड रेडियस r ऑफ प्लॅनेट. फार सोपं एक्झाम्पल आहे. सॅटेलाइटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा फॉर्म्युला काय आहे T इक्वल टू 2 पाय अंडर रूट r+h³ अपॉन GM. मग आपल्याला काय काढायचं आहे हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रो आणि r म्हणजे डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये काढायचं आहे. सॅटेलाइट कसा म्हटलेला आहे इट इज रिव्हॉल्व्स क्लोज टू दी सरफेस ऑफ प्लॅनेट. आता निश्चितच क्लोज डिस्टन्सवरती जर रिव्हॉल्व होतो आहे सॅटेलाइट तर एच कसा असेल स्मॉल म्हणजे तो निग्लिजिबल असणार आहे. मग r+h काय होऊन जाईल
नियरली इक्वल टू आर. कळलं? तिथे नियरली इक्वल टू टाकून द्यायचं. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. मग यम बरोबर रो व्ही. ॲज प्लॅनेट इज स्पेरिकल इन शेप, व्हॉल्यूम ऑफ प्लॅनेट, प्लॅनेटच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय येईल मग? 4/3 पाय आर क्यूब. ही आलेली किंमत वरच्या यमच्या फॉर्म्युल्यात पुटअप करू. म्हणजे काय भेटेल? यम बरोबर 4/3 पाय आर क्यूब इंटू रो. आणि आलेल्या ह्या किमती आपण पिरियडच्या फॉर्म्युल्यात पुटअप करू. तर काय भेटेल? टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर क्यूब अपॉन, हे सगळं ॲज इट इज, फक्त आपण किंमत ही खालची टाकत आहोत. जी इंटू 4/3 पाय आर क्यूब रो. वरती आर क्यूब आहे, अपॉनला पण आर क्यूब कॅन्सल होऊन जाईल. टर्म्स रिअरेंज केल्या तर कॅपिटल टीचा फॉर्म्युला काय भेटणार आहे? अंडर रूट 3 पाय अपॉन जी पी. सो दिस इज अबाउट दी सॉल्व एक्झाम्पल्स. पुढच्या तासाला आपण अनसॉल्व एक्झाम्पल कंडक्ट करू.